मंडळी, एका जंगलात शिकारीला आलेत राजा आणि राणी. आता त्यांना शिकार मिळेल की नाही हे माहिती नाही, पण ते मात्र आपली हसून हसून शिकार करतील हे नक्की. तुमच्या समोर येत आहेत विनोदाचे बादशाह आणि बेगम, समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. मी महाराज समीर चौगुलिया. वाह. जंगल एक वेल आणि एक दगड ह्याच्यावर जंगल उभं केलंय आम्ही. पण या जंगलात आता मी शिकारीस आलेलो आहोत. शिकारीस. आहा, किती हरण बागडतात इथे, किती हरण बागडतात. डोळे मिटून एक गोळी जरी सोडली एक तरी शिकार मिळेल. किती सुंदर हरिण आहे. प्राजक्ताच्या सड्यावर बसलेलं हे हरिण. कपडे अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात आहे. तसे आम्ही सुद्धा राजा ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातलेच आहोत. राजावरून आठवलं, मला राजाचा रोल दिलाय रे. मला राजाचा रोल दिलाय सिद्धू. आणि कारण काय, आधीचा राजा घोड्यावरून पडला आणि हात मोडला. अरे एका माणसाने किती लोड घ्यायचा. आणि हे सांगणार कुणाला. सगळेच लोडाखाली पिचले. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार. राजा आहे मी, राजा आहे मी, राजा. माकड चेष्टा नाहीत, राजा आहे. वा वा वा. किती सुंदर हरिण दिसतंय. बोल्ड अँड ब्युटिफुल. अरे अच्छा, हे काय, झाडावरचं पान खाताना सुद्धा सॅनिटायझर मारलं. आणि हे बाजूला काळवीट बघा. गेल्या 1 महिना ह्याच्यावर मी बंदूक उगारलेली आहे, पण नेमच धरू शकत नाही. टणा टणा उड्या मारताय सारखं. आणि या काळविटाची खासियत आहे बरं का, आमचे डायलॉग आधीच तो बोलतो. असा नेम धरला की आता बघा गोळी सोडेल, गोळी सोडेल. सगळा पंच आधीच माती करतो. असो. अरे बापरे. हा कुठला प्राणी आहे. ही दुर्मिळ प्रजाती दिसते. अरे हा माझ्याकडेच येतोय. हा प्राणी माझ्याकडेच येतोय. हे कुठलं हरिण आहे. हे हरिण आहे. हे कुठलं हरिण आहे. अरे अरे हरुण. राणी सरकार. ओ राणी सरकार, अहो काय चाललंय तुमचं हे. राणी सरकार काय चाललंय. हरिण. मी हरणासारखं मोहक नृत्य करून त्या हरणाला आकृष्ट करत होते महाराज. हो, पण हरणी नृत्य करताना धरणी दुभंगली, त्याचं काय राणी सरकार. हे का असं करताय तुम्ही महाराज. मी उत्साहित झाले होते, प्रफुल्लित झाले होते. शिकार करायची ना महाराज. राणी सरकार शांत व्हा. राणी सरकार जास्त उत्साह दाखवू नका. आपण जंगलात आहोत, शिकार करण्यासाठी जंगलात आहोत. तुम्ही असंच करता, जास्त उत्साह दाखवता आणि तुमचा आवाज ऐकून प्राणी भयभीत होतात. मागच्या वेळेला एक ससा दिसला होता. ससा तिथेच तो मेला. राणी सरकार तुम्ही असं करू नका. वाघ घाबरतात, सिंह घाबरतात. लाजाळूचं झाड असतं ना, ते सुद्धा आपली पानाशी मिटून घेतं घाबरून. माहितीये का तुम्हाला. आज काय करायचं ते महाराज. महाराज मला सांगा, मी कशी दिसते. महाराज जंगलातले प्राणी मला बघून नाराज तर नाही होणार. नाही राणी सरकार, पण डिप्रेस होतील. राणी सरकार हे कपडे आहेत का जंगलात घालायचे. हे कपडे आहेत का. आपण कुठे एका फंक्शनला चाललो आहोत का. नाही महाराज, जंगलात शिकारी करायला आलोय. महाराज गेला महिनाभर मी तुमच्या बरोबर शिकारी करते, पण माझी तरी शिकारच होत नाहीये महाराज. कारण शिकारीच्या नावाखाली तुम्ही जो गोंधळ घालता त्यामुळे शिकार होत नाहीये राणी सरकार. महाराज मी काय गोंधळ घातला. काय घातला. अहो गेल्या महिनाभरात तुम्ही या शिकारीच्या नादी 5 बंदुका मोडल्यात राणी सरकार. आणि मुळात 20 वर्षाआधी तुमची शिकार मी का केली याचा मला पश्चाताप होतोय राणी सरकार. महाराज अजून काय बोलायचं ते. एवढं काय केलं आम्ही.
काय केलं? अहो भाला असतो ना तो असा फेकून मारायचा असतो आणि बंदुकीचा असा नेम धरायचा असतो. तुम्ही बंदूक अशी फेकून मारता आणि भाला असा धरून असा धरता. कशी शिकार होणार मला सांगा बघू. महाराज महाराज माझ्या बंदूक फेकण्याने एका वाघाला लागलं होतं. मी कुठे नाही म्हणतोय. त्या वाघाला चांगलं टेंगूळ आलं होतं. ठाण्या वाघ टेंगळ्या वाघ म्हणून प्रसिद्ध झाला त्यानंतर. काय हे सगळं करताय? काय या शिकारीच्या मागे लागताय राणी सरकार? कारण महाराज मला सर्वोत्कृष्ट शिकारी म्हणून पुरस्कार मिळवायचा आहे. दिला नाही महाराज, फुकट नाही. मी मेहनत करणार आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून हा पुरस्कार मिळवणार महाराज. राणी सरकार तुम्ही राणी आहात या राज्याच्या. तुम्हाला याची गरज काय राणी सरकार? तुम्ही फक्त बोला, मी पुरस्कार देईन. मागच्या वेळेला एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाही का तुम्ही गैरहजर होतात, तेव्हा परीक्षकांना सांगून तुम्हाला सर्वोत्कृष्ट गैरहजर हा पुरस्कार दिला होता. दादा. होय महाराज, याचा मला प्रचंड आनंद झाला होता महाराज. खरं तर ते गैरहजर राहणं म्हणजे माझं कर्तृत्व होतं आणि ते मी पूर्णपणे निभावलं महाराज. हो नक्कीच. त्यानंतर तुम्ही एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला एक होता. मिनिट, त्याबद्दल मला आक्षेप आहे महाराज, त्याबद्दल मला आक्षेप आहे. मी फक्त हॅलो हॅलो माईक टेस्टिंग एवढंच म्हणाले आणि तुम्ही मला चक्क पुरस्कार दिला. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग एवढ्यावर पुरस्कार दिला. राणी सरकार परीक्षकांनी हे बघितलं. हॅलो हॅलो माईक टेस्टिंगला तुम्ही जो षडज लावला होतात त्यांना अंदाज आला पुढच्या गाण्यात तुम्ही काय हाहाकार माजवणार आहात. पुरस्कार देऊन टाकला त्यांनी. देऊन टाका असं केलं राणी सरकार. एवढे पुरस्कार मिळून सुद्धा तुम्हाला का शिकार करायची राणी सरकार? नाही महाराज, ही सगळी सट्टेबाजी आहे, वशिलेबाजी आहे. हे बक्षीस मला नको, मला शिकार करायचे. राणी सरकार सगळ्या सापांना आणि उंदरांना बेघर केलं या क्षणाला. तुम्हाला कळतंय का? ऐका राणी सरकार, तुम्हाला जर शिकार करायची असेल ना, शांत राहा, स्वतःवर संयम ठेवा. तुम्ही जेवढा शांत राहाल तेवढा शिकार तुमच्या जवळ येईल. लक्षात आलं? होय महाराज. लक्षात आलं? होय महाराज. दबा धरून बसूया. हा दबा धरून बसूया. शांत राहा. काय आहे? काय आहे? खाकरा खायचा का? खाकरा खायचंय. जंगलात खाकरा आणलात तुम्ही? तुमच्या एक लक्षात येते का? तुमचं खाकरणं आणि खाकरा मादक आहेत या शिकारीसाठी. लक्षात येते का तुम्हाला? थोडा खाकरा खा. खाकरा कशाला आणला तिकडे? नेहमी खाकरा आणता मग नंतर सगळी माकडं येतात आणि सगळा चुरा खायला लागतात तिकडे बसून. अरे हो, आज ती माकडं आलीच नाही, टिंगू आणि टमी. टिंगू आणि टमी? हो, दोन माकडं आहेत, एक माकड आणि माकडी. आमची मैत्री झाली, मी नावं पण ठेवले, टिंगू आणि टमी. अरे राणी सरकार आहात ना, माकडांची फ्रेंडशिप कसली करता तुम्ही? होते आता आमची मैत्री माकडांशी. ए टिंगू, अजून कसे आले नाही टमी? नाही येणार ते, नाही येणार. कारण तुम्ही काय करता, रोज तुमच्या त्या फालतू शेरो शायरी पोस्ट करता आणि त्यांना जबरदस्ती लाईक करा असं सांगता. तुम्हाला शिकार करायचे ना, फोकस करा ना शिकारीवर. कोणत्याही क्षणी कळप येईल. आता कळलंय तुम्हाला? या साईडला या, तिथे बघा. कोणत्याही क्षणी कळप येईल, टेन्शन घेऊ नका, कॉन्सन्ट्रेट, फोकस करा शिकारीवर. कळलं? हा, शिकार करायचे. कानात बोटं घाला. शाबास, कानात बोटं घाला. बघा तिकडे. ऐकलं का? सई सिद्धू एका ना सैनिकाला, बने नावाच्या सैनिकाला इकडे मी बोलवलेलं आहे आणि त्याला हरणाचा ड्रेस घातलेला आहे. या बंदुकीत खोट्या गोळ्या आहेत. हिने मारल्या की तिने करून पडायचं, म्हणजे हिची जी इच्छा आहे शिकारीची ती पूर्ण होणार. एवढंच ठरलेलं आहे. पण आता आमच्या इकडे कोणी कॉल टाइम देऊन वेळेवर येईल तर खरं ना. महाराज, अजून हरण दिसत नाहीयेत महाराज. येणार बघत राहा. हीच वेळ ठरलेली आहे. महाराज मला ऐकू येत नाहीये. हे काढा हे बोट. हा, हीच वेळ ठरलेली आहे. येणार ते. हा, हेच ठरलंय म्हटल्यावर येणार ते. नाही म्हणजे ठरलेली वेळ आहे ना हरणांची. इथे पाणवठा आहे ना, तिथे पाणी प्यायला येणार हरण. काळजी करू नका तुम्ही. हा, कधी येणार आहे महाराज? बंदूक. हा, बंदूक. हा, नीट. हा महाराज, शिकारी करताना हा डोळा मिठायचं का? दोन्ही मिटले तरी शिकार होणार. कन्फर्म आहे. ठरलंय ते. टका टेन्शन घेऊ तुम्ही. हा चला. कधी येणार रे? हाच आहे रे क्लू. महाराजांचा विजय असो. येडायस तू? येडायस? हा, हरिण कधी मुजरा करता का? हा, कुठे होतास एवढा वेळ? हा,
माफ करा महाराज, माफ करा. सगळा गोंधळ ना ह्या गेटअपने घातलाय. काय? तुम्हाला सांगतो, मी गेटअप केला आणि जंगलात घुसलो तर माझ्या मागे काळवीट लागला हो. कसला चकायला होता मला बघून. नशीब तो जाळ्यात अडकला. मी जर का त्याच्या जाळ्यात अडकलो असतो ना तर माझी जाळी झाली असती शरीराची. तुम्हाला सांगतो, माझ्या मागे काळवीट होता पण माझा काळवीट नव्हता. वेळ चांगली होती माझी. खरंच सांगतो रे, हल्लीचे प्राणी खूप चेकाळलेत रे. सीझन नाही, ऋतू नाही, सतत आपलं कसं करतात. महत्वाचं काय लक्षात घे. तिचं लक्ष नाहीये हे बघ. हा आता ती तुला बंदूक मारे. तिचा नेम काय एवढा खास नाहीये, कळलं. ठो असा आवाज ऐकला की जरा पुढे धावत जायचं आणि महाराज तुम्ही मस्त करताय. हरिण कोण आहे? हरिण कोण आहे? तू आहेस ना राजा, मी आहे ना. समजलं तुला? पण महाराज ऐका ना, त्या खरंच नेम नाही ना लावणार मला. अरे खोट्या गोळ्या त्या बंदुकीत, नको टेन्शन घेऊ. खोट्या गोळ्या. ती झोपली. हरिण आलं, हरिण आलं. महाराज महाराज, हा मला वाघाचा आवाज येतो महाराज. अरे नाही रे, हे आमचं आहे ना ते घोरतंय. या डरकाळ्या रोज कानात ऐकतो मी. तुला माहितीये का कसे आयुष्य काढतोय. राणी सरकार, राणी सरकार. आपलं हरिण आलं. हीच ती वेळ. आपलं हरिण आलं. महाराणींचा विजय असो. आता तुझ्या आईची. आवाज कुठून आला महाराज? मी म्हणालो राणी सरकार, मी म्हणालो मारहाणी तर तुम्हाला करायचीच आहे. हरणाला मारायचं मग मारहाणी करायचीच आहे. हे म्हणालो राणी सरकार. हेच ते हरिण. महाराज मारा महाराज. Yes. थांबा महाराज 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 याला सांगा ना एका जागी थांबायला. महाराज 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 याला थांबा. थांब ना तू जोरा. अरे आता ते नाही हलणार राणी सरकार. आता घ्या. हा हो जाऊ दे. हाय रे मेरी हिरन, ये तेरा दुड़ 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 वो भागना, मेरा ठॉक करके तुम्हें मारना. अब कैसी करूंगी तेरी शिकार मेरे हिरन. शाहरुख करता है किरण. महाराज, ह्या शेरवर जीव सोडायचा की ठोची वाट बघायची. मारा राणी सरकार, मारा 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 मारा. नचीले है तेरे चरण ए हिरन, नचीले है तेरे चरण. मैं तुझ पे बैठ जाऊं, चल चलते हैं नाला सोपारा ते उरण. महाराज करेक्ट जागा आहे, मी जीव सोडतो महाराज. मारा त्या हरणाला सांगा थांबायला. महाराज मारा मारा. महाराज येस, साप ओढा. गोळी झाडा. महाराज काय हरिण मेलं. हो, तुमची शिकार यशस्वी झाली राणी. महाराज मी तर आभाळाकडे गोळी झाडली. हे कसं मेलं? ढगाला लागून खाली आली गोळी. तुमचा नेम तुम्हाला माहित नाहीये राणी सरकार. राणी सरकारांचा विजय असो. राणी सरकारांचा विजय असो. चला चला, या हरणाला ताबडतोब गायब करा राजवाड्यात. चला चला. नाही नाही महाराज, थांबा महाराज. नाही, मला हिरणाच्या अंगावर पाय ठेवून फोटो काढायचा आहे महाराज. काय असं दोन दोन आवाज कसे ऐकवले महाराज? नाही, मी एकटाच म्हणालो. काय नाही महाराज, दोन आवाज आले. मी असं म्हणालो काय असे तुम्हाला दोन ऐकू आले आणि आजूबाजूला कोणीच नाहीये ना. जंगलात आवाज घुमला राणी सरकार. हा केली तुम्ही शिकार राणी सरकार. आयुष्यात माझा फोटो महाराज. या हरणाच्या अंगावर पाय ठेवून मला फोटो काढायचा आहे. नाही नाही राणी सरकार, तुम्ही हरणाच्या अंगावर पाय दिलात तर ते हरिण मरेल. पण ते तर आधीच मेलंय ना महाराज. हो, पण ते मेलेल्या प्राणाला का त्रास द्यायचा नाही का? पाय का देताय? असा हात ठेवा डोक्यावर आणि फोटो काढा. मी पाहिजे तर फोटो काढतो. हा, उभे राहा. उभे राहा. अरे हे हरिण जिवंत आहे अजून महाराज. नाही, हे मेलच नाहीये. याला मारायला हवं. मेल. अरे मेलं महाराज. महाराज आपण या हरणाचं मुंडकं छाटू आणि याचं मुंडकं दिवाण खडत लावूया. फायनली मेल. महाराज
आपण ह्याच्या बेंबीतून कस्तुरी काढूया. नाही, 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 नाही. याचं साल सोडवूया. महाराज थांबा. महाराज हरणाने बनियन घातलंय. महाराज नाही नाही राणीसाहेब. हरणाने बनियन घातलंय. महाराणी माफ करा, मी बनेसेवक मी काय नाही केलं, ह्यानी सांगितलं सगळं. बने मी काय नाही केलं. थांब रे, अरे थांब रे. महाराज तुम्ही मला फसवलत. महाराज का असं वागलात तुम्ही? महाराज का? राणी सरकार, तुमच्या आनंदासाठी, तुम्हाला ह्या शिकारीचा आनंद मिळावा म्हणून. महाराज तुम्हाला शिकारीचा आनंद मिळू नये म्हणून मी गेला महिनाभर हा गोंधळ घातलाय. महाराज म्हणजे म्हणजे काय? महाराज कशाला प्राण्यांना मारायचं? कशाला त्यांचा जीव घ्यायचा? नाही मला मान्य आहे भुकेसाठी प्राणी मारणं हा निसर्ग नियम आहे, पण स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राणी मारणं ही क्रूरता आहे. महाराज अहो भूक नसेल ना तर प्राणी सुद्धा प्राण्यांना खात नाही. मग माणसांनी आपल्या हौसेसाठी त्यांना मारायचं, याला काय अर्थ आहे? महाराज बंदुकीच्या गोळीनं टिपण्यापेक्षा त्यांना कॅमेऱ्यात टिपा. वा वा. त्यात खरी गंमत आहे. महाराज हो राणी सरकार, शेवटी 4 वाक्यात पटलं मला. खरंच मला पटलं. आजपासून बंदूक बंद, कॅमेरा ऑन. येस. चला जाऊया. महाराज तो कावीट माझ्या मागे लागलाय. महाराज काहीतरी करा ना महाराज, तो कावीट मागे लागलाय माझ्या. आम्ही माणसं आहोत, प्राण्यांचं आम्हाला माहित नाही. ओ, ओ.